नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये संघर्ष कायम आहे। नाशिकची जागा शिंदे गटाकडून भाजपकडे घेण्यासाठी स्थानिक भाजप नेत्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। नाशिकच्या जागेवर महायुतीकडून अद्याप अधिकृत उमेदवाराची घोषणा न झाल्यामुळे महायुतीमध्ये रस्सीखेच आहे। शिंदे गटाला जागा दिल्यास नाशिकची जागा धोक्यात येईल असंही त्यांचं म्हणणं आहे। दरम्यान या संदर्भात भाजपचे इच्छुक उमेदवार दिनकर पाटील यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी। पाहूया। भाजपच्या नेत्यांचा नाशिकची जागा जी आहे ती शिंदे गटाला द्यायला विरोध आहे। ही जागा भाजपकडे घ्यावी अशी मागणी वारंवार भाजपच्या पदाधिकारी आणि नेत्यांकडून केली जाते। आपल्या सोबत नाशिक लोकसभेचे इच्छुक उमेदवार दिनकर पाटील आहेत। भारतीय जनता पार्टी, शिंदे गट, त्यानंतर अजितदादांचा गट असे अलायन्स आहे 3 पक्षांचं। परंतु ही जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी म्हणून भारतीय जनता पार्टीचे आमदार, मंडलाध्यक्ष, कोर कमिटी, कार्यकर्ते, बूथच्या कार्यकर्त्यापासून मागणी की जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी। फार नाराजी आहे। आमची इच्छा आहे की नरेंद्र मोदी साहेबांना आम्हाला पंतप्रधान करायचं आहे आणि 400च्या पार जागा करायच्या आहे। एकही जागेचं नुकसान व्हायला नको, त्याकरता या ठिकाणी खरं भारतीय जनता पार्टीला ही जागा दिल्यास आणि 100% निवडून येणार, विजय निश्चित असणार। पुढच्या 1 ते 2 दिवसामध्ये नेमक्या या सगळ्या संदर्भामध्ये काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।